नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 16 एप्रिल 2026 आणि मी माझ्या शेतामध्ये काय झालं, खूप लोकांचे प्रश्न येलेत की हे एल निनो लानिना नेमकं काय. तर त्याच्याबद्दल माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे, मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. हे मुद्दाम स्पेशल चांगला व्हिडिओ आहे का, कारण की एल निनो लानिना विषयी इतकं सविस्तर तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही. तर तुम्हाला सांगतो, याच्यावर मी खूप अभ्यास केलेला आहे. तर याच्याविषयी मी सांगणार आहे नेमकं एल निनो असल्यावर पाऊस पडतंय का आणि लानिनाबद्दल पाऊस पडतंय का, याचं सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्ही हे निश्चितपणे ऐकावी, कारण की हे काय झालं, तर काय होईल की महाराष्ट्रातले शेतकरी आहेत ते एल निनो म्हणलं की त्यांना वाटायला दुष्काळ पडता आणि लानिना म्हणलं की पाऊस पडणार, असं त्या लोकांच्या मनात भेटी. म्हणून मी हे संपूर्ण व्हिडिओ स्पेशल शेतकऱ्यासाठी सगळ्यांना हे एल निनो नेमकं काय आणि लानिना काय, याचा खरंच पाऊस पडतंय का आणि नाही पडतंय का, ह्याचा सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं. तर एल निनो आणि लानिना हे दोन मुळातच स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत. याचा अर्थ नेमका ठाऊक नसला तरी याचा आणि पावसाचा कुठंतरी संबंध आहे असं प्रत्येक जणांना वाटतं. पण एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडणार अशी प्रत्येक जणाच्या मनात भीती आहे, आणि लानिना उद्भवला की पाऊस पडणार आहे असं प्रत्येक जणांना वाटतं. पण यात काय तथ्य हे सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेणे गरजेचं आहे. म्हणून म्हणतो, एल निनोचं शब्दशः मराठीत नाव होतं बाळिशू. बाळिशू हे नाव पडण्याचं कारण की एल निनो ख्रिसमसच्या सुमारास उद्भवतो आणि लानिनाचा अर्थ सुकन्या. सुकन्या म्हणजे कन्या, कन्या म्हणजे लक्ष्मी. लानिना उद्भवला की पाऊस जास्त होतो, लक्ष्मी शेतकऱ्याच्या घरात येते, म्हणून त्याला नाव लानिना. पण ही केवळ घटना नाहीत, नावं नाहीत, तर त्या समुद्रातील आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या प्रक्रिया आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला जो प्रशांत महासागर आहे त्याचं तापमान काय असतं, सरासरी इतकं वाढतं. ही तापमान वाढ हळूहळू प्रशांत महासागराच्या बऱ्याच मोठ्या समुद्रावर पसरते. जेव्हा समुद्राचं तापमान अर्ध्या अंशानं वाढतं तेव्हा सौम्य एल निनो झालं असं जाहीर केलं जातं. ही तापमान वाढ 2 अंशानं वाढली तर त्याला अतितीव्र एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं. मध्यंतरी एल निनो अतितीव्र असा गणला जातो. पण आता हे सगळ्यात महत्वाचं, एल निनो जे प्रबळ होतो ना तो वर्षा अखेरीस म्हणजे ख्रिसमसच्या सुमारास होतो, म्हणजे ज्यावरून त्याला हे नाव एल निनो पडलं. पण बऱ्याच आधी मे जूनच्या महिन्यात त्याला वेध लागता, त्याच्या सुमारास भारतावर मान्सून येतो, म्हणून एल निनोचा प्रभाव पडू शकतो असं म्हणतात. लानिनाच्या बाबतीत उलट आहे. लानिना नेमकं काय, ते पेरू देश आहे. पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. त्या तापमान काय होतं, त्याचं तापमान सरासरी इतकं कमी होतं, त्या समुद्राचं पाणी थंड होत जातं. मग थंड झाल्याच्या नंतर लानिना उद्भवला म्हटलं जातं आणि आपल्या भारतावर पाऊस पडतो असं म्हणतात. पण एल निनो आणि लानिना ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या दरवर्षी नाही, तर साधारणपणे 5 ते 7, 10, 15 वर्षात कधीतरी एकदा उद्भवतात. अनेक वर्षी प्रशांत महासागराचं तापमान सरासरी एवढंच राहतं, मग एल निनो नसतं आणि लानिना नसतं. या उलट आता संपूर्ण सांगतो, आता हे सांगितले तुम्हाला एक बाजू, आता या उलट सांगतो. नैऋत्य मान्सून हा न चुकता आपल्या भारतावर येतो तो येतो. मान्सून आणि एल निनो अथवा लानिना याचा सरळ संबंध, घनिष्ठ संबंध लावता येत नाही. एल निनो असो या नसो, दरवर्षी मान्सून आपल्या भारतावर येणार हे नक्कीच आहे. म्हणून भारतीय मान्सूनच्या प्रक्रियेत पाऊस येण्यासाठी उत्तर गोलार्धातील संपूर्ण युरोशिय खंड आणि दक्षिण गोलार्धातील हिंद महासागर याचा सहभाग असतो. म्हणून या विस्तीर्ण प्रदेशातील वातावरणाचा पावसावर फरक पडतो. त्याच्यानंतर हिंद महासागराचं तापमान सर्वत्र सारखं नसतं. पूर्व आणि पश्चिम भागातील तापमानामध्ये जी तफावत असते तिचा प्रभाव मान्सून पडतो. त्याच्यानंतर तिबेटच्या उंच पठारावरील हवामानाचा भारतीय हवामानावर परिणाम होतो. हिवाळ्यामध्ये हिमालयात जी पर्वतीय क्षेत्रामध्ये जी हिमवृष्टी होतं, जो बर्फ पडतो, त्याचा प्रभाव मान्सूनवर होतो. मध्य आणि उत्तर भारतातील आताचं जे उन्हाळ्यातलं जे तापमान आहे त्याचा मान्सूनवर प्रभाव पडतो.
तरी पण काय झालं, हल्लीच्या काळी जे सगळे जे हवामान शास्त्रज्ञ आहेत याच्याकडे दुर्लक्ष करायला आहेत आणि फक्त एल निनोशीच बोलायचं आहेत. म्हणून मी म्हणतो भारतीय मान्सून जणू एल निनोच्या हातची कटपुतली आहे आणि एल निनो हा मान्सूनचा एकमेव सूत्रधार आहे असं सगळ्यांना वाटतं, पण वास्तविक पाहता परिस्थिती तशी नाही. एल निनो जणू काय मान्सून आपल्या मान्सूनचा एकमेव सूत्रधार आहे असं वाटायला. पण आता मी हे झाले मागचं जे सांगितलं सगळं विज्ञानाची भाषा, आता शेतकऱ्याच्या भाषेत समजून सांगतो. एल निनो उद्भवतो तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपले इंग्रजी महिने कधी सुरू होतात, जानेवारीला वर्ष सुरू झालं, पाऊस जूनमध्ये आला. एल निनो उद्भवायला डिसेंबरमध्ये, म्हणजे जानेवारी वर्ष सुरू झालं, जूनमध्ये पाऊस आला आणि एल निनो कधी उद्भवतो, डिसेंबरमध्ये. मग तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस एल निनो उद्भवणार आहे ना त्याच्या आधी आपल्या भारतात पाऊस आधीच निघून गेलेला असतो. मग भारतामध्ये पाऊस कधी होतो, जून ते सप्टेंबरमध्ये, आणि डिसेंबरमध्ये एल निनो उद्भवतो. म्हणून तुम्हाला सांगतो याचा घनिष्ठ संबंध लावता येत नाही. पण काय झालं की बरेच हल्ली तज्ज्ञ अभ्यास न करता इतर गोष्टीचा अभ्यास करावा लागतं. मग ह्या उन्हाळ्यामध्ये आता हे जे आता ऊन आहे, आता हे मार्च एप्रिल मे मध्ये आपला मध्य आणि उत्तर, म्हणजे उत्तर भारताकडे ऊन कसं आहे, इकडं मध्यमध्ये कसं ऊन आहे, पश्चिमेकडे कसं ऊन आहे, त्याच्यावर अवलंबून असतं. पण तुम्हाला एक सांगतो, आणखीन परत एक सांगतो, आपला जानेवारीमध्ये वर्ष सुरू होतं, पाऊस जूनमध्ये येतो आणि एल निनो कधी उद्भवतो, डिसेंबरमध्ये कधी उद्भवतो, डिसेंबरमध्ये तिथं दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे ना, त्या समुद्राचं पाणी तिथं गरम होतं आणि ते गरम झाल्याच्या नंतर तुम्हाला एक सांगतो, वास्तविक पाहता तिथं जर गरम झालं तर तिथं हवेचे कमी दाब तयार होतात आणि त्या भागामध्ये पाऊस पडतो. पण त्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या इकडं थंडी असते, मग इकडलं बाष्प तिकडे जरी गेलं तर त्याचा काही संबंध येत नाही. म्हणून म्हणतो एल निनो असो या नसो, दरवर्षी मान्सून जूनमध्ये येणार ते येणार, येतो भारतात, हे गणित वर्ष लिहून ठेवायचं. फक्त काय झालं, पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. पण ह्या काय झालं, वाढत्या तापमानामुळं, ग्लोबल वॉर्मिंगमुळं निसर्ग 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला. लहान मुलाला जर विचारलं ना पाऊस कधी येतो, तो म्हणतो 7 जूनला येतो. पण आता यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, 7 जूनला येतो ना, हे ऊन तापल्यामुळे, हे निसर्गाच्या वाढत्या तापमानामुळं काय झालं, 22 दिवस पुढे सरकाला. मग त्या 7 जूनमध्ये 22 मिसळा. दरवर्षी कधी महाराष्ट्रात पाऊस येणार, आता यापुढे माझी म्हणणं आहे, कोणालाच विचारायचं नाही, मला सुद्धा विचारायचं नाही. त्या 7 जूनमध्ये काय करा, 22 मिसळा, म्हणजे जवळपास दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस येणार, हे वर्षानुवर्षाच लिहून ठेवा. तर बऱ्याच शेतकऱ्याचे पुन्हा एक प्रश्न आलता, तर ते म्हटलं की आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात गारपीट होत नव्हती आणि आता या 2020 पासून कशी व्हायली. तर तुम्हाला एक सांगतो, त्याचा एक सविस्तर आज खुलासा करून टाकतो. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, आतापर्यंत काय व्हायचं, मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपल्या इकडे इतकं ऊन कधीच तापत नव्हतं. पण काय झालं, 2020च्या नंतर हे ऊन या ठिकाणी तापले जातं, तापल्याच्या नंतर या ठिकाणी हवेचे कमी दाब तयार होतात, कमी दाब तयार झाले की वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येतात. तुम्हाला एक सांगू इच्छितो, 2016चं सांगतो, 2016ला WD म्हणजे पश्चिमी विक्षोभ म्हणजे कशा जात होतं 2016ला, त्याचा अभ्यास केला. आफ्रिका खंडाहून कराचीहून काय व्हायचं, गुजरातहून हरियाणाहून पंजाबहून तसंच काय व्हायचं, केरळ, काश्मीर ह्या परिसरामध्ये असा WD जायचे. पण ते काय झालं, पण त्यावेळेस आपल्या इकडे तापमान कधी होतं, 2016ला 38-39 होतं. त्याच्यानंतर 17ला काय झालं, म्हणजे कराचीहून गुजरातहून मध्य प्रदेशहून उत्तर प्रदेशहून हिमाचल प्रदेश, असे वारे व्हायचे, म्हणजे ते WD तसे जात होते. त्याच्यानंतर आपल्या इकडे पुन्हा आणखीन महाराष्ट्रात तापमान वाढू लागलं या मार्च एप्रिलमध्ये. मग त्याच्यानंतर ते WD काय झाले, म्हणजे कराचीहून गुजरातमधून इकडं धुळे, नंदुरबार, जळगाव, इथून असं लगेच इकडं छत्तीसगडकडं, हे असं गेल्याच्या नंतर, आणि त्याच्यानंतर काय झालं, 19-20च्या नंतर हे सरळ इकडं
खेचल्या चाललंय, म्हणून हे तापमान वाढल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तापमान कमी करायचं असेल तर झाडं लावा लागतील, झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. जोपर्यंत तापमान कमी होणार नाही तोपर्यंत असंच गारपिटीला, अवकाळी पावसाला सामोरे जावं लागेल. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे तापमान वाढ हे फक्त हे झाडाला दोष देता येत नाही, तर त्याला सगळ्याला आपण सगळे कारणीभूत आहे, सगळेजण कारणीभूत आहेत. सिमेंटचे घर झाले, सिमेंटचे रोड झाले, जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढली, वाहनं वाढले, कारखाने वाढले, एमआयडीसी वाढल्या. हे वाढल्याच्या नंतर काय झालं, हे तापमान वाढलं, वाहनामध्ये एसी वाढलं, एसीमुळे त्या गाड्या गरम व्हायला, त्याच्यामुळे ते तापमान वाढलं. हे तापमान कमी करायचं तर भविष्यात झाडं लावा लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. परत तुमच्या मनात एक प्रश्न आला आहे, झाडं नसले तरी पाऊस पडतो का? तुम्हाला हे सांगतो, झाडं नसल्यावरही पाऊस पडतो, वाळवंटात देखील पाऊस पडतो. पण पाऊस असा पडतो जगातून पाणी वाचल्यासारखा. जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो. तुम्ही बघा पुणे महाबळेश्वरचा पाऊस कसा असतो, रिमझिम असतो. खूप झाडं आहेत, आपल्याकडे झाडं नसल्यामुळं म्हणून भविष्यामध्ये झाडं लावा लागते. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. परत एक शेतकऱ्याला सांगतो की एल निनोचा आणि ह्या लानिनाचा काही अर्थार्थही संबंध नाही, आपल्या याच्या वातावरणात सगळ्या गोष्टी असतात. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, बरेच जण म्हणाले दुष्काळ पडणार. दुष्काळ हे कसं असतं माहिती आहे का? दुष्काळ म्हणलं की त्यावर्षी पिकं पेरण्यात होत नाही, काय उगत नाही. शेतकऱ्याला म्हणतो घाबरू नका, यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, सरासरी इतका पडणार आहे, जसं म्हणजे दरवर्षी पडतंय तसाच पाऊस पडणार आहे. पण यावर्षी परतीचा पाऊस चांगला पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 2026 शेतकऱ्यासाठी चांगलं वर्ष राहणार आहे. आणि ह्या पावसाचं कसं असतंय, एल निनो असो या नसो, तुम्हाला एक सांगतो, दरवर्षी पाऊस ठरलेला जूनच्या पहिलं काय व्हायचं, 7 जूनला येत होता. पण ह्या वाढत्या तापमानामुळे काय झालं, निसर्गच 22 दिवस पुढे सरकायला, मग आपण देखील 22 दिवस पुढे सरकायला पाहिजे. म्हणून म्हणतो, मग कधी होणार, दरवर्षी जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार, आणि हे लक्षात यायचं. आणि ह्या जूनच्या शेवटच्या आठवड्यातून जर काही शेतकरी वंचित राहिले, 10 जुलै ते 15 जुलैमध्ये दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस येतो. म्हणून हे एक देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. यावर्षी देखील तुम्हाला सांगतो, परतीचा पाऊस चांगला पडणार आहे, म्हणून शेतकऱ्यांनी काही घाबरून जायची गरज नाही. म्हणजे खरीप बी चांगला येणार आहे आणि रब्बी देखील चांगला येणार आहे. म्हणून हे सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो, घाबरू नका, यावर्षी देखील पाऊस पडणार आहे. आणि यावर्षी थोडा कमी राहील, पण पिकं मात्र चांगले येणार आहे, शेतकरी मालामाल होतील. यावर्षीचा असा पाऊस आहे. शेतकऱ्याला एल निनोविषयी, पावसाविषयी सगळं सांगितलं. परत एकदा पुन्हा असंच एकदा परत एकदा माहिती दिली. धन्यवाद.